खोपोलीत बांगलादेशी महिलांचे वास्तव्य, 3 महिलांना अटक, पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। पटेलनगर मिळगाव आदिवासी वाडीत 3 बांगलादेशी महिला आणि आश्रय देणाऱ्या एका महिलेला खोपोली पोलिसांनी अटक केली आहे। या 3ही बांगलादेशी महिला 10 दिवसांपूर्वी खारघर येथून खोपोलीत वास्तव्यासाठी आल्या होत्या। त्यांना आश्रय देणारी महिलाही बांगलादेशी असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला असून अटक केलेल्या महिलांना 20 मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। खारघर येथून बांगलादेशी महिलांनी खोपोलीकडे मोर्चा वळवल्याने खळबळ उडाली आहे। खोपोली पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण, पोलीस सब इन्स्पेक्टर के.एस. निकाळजे यांच्या पथकाने गुरुवारी पटेलनगर मिळगाव आदिवासी वाडीत राहणाऱ्या मरुफा अझहर कुरेशी हिच्या घरी बांगलादेशी महिला वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर धाड टाकून सलीना सलीम शेख, नजमा सलीमान फकीर, पॉपी सलीम शेख यांना अटक केली आहे। गेली बरेच दिवसापासून बांगलादेशींच्या विरुद्ध अनधिकृतरित्या जे भारतात आणि महाराष्ट्रात जे राहत आहेत त्याच्याबद्दल सर्च ऑपरेशन चालू आहे। त्या सर्च ऑपरेशनमध्ये वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनी काल आम्हाला 15 तारखेला एक माहिती अशी मिळाली की मिळगाव आदिवासी वाडी या ठिकाणी 3 महिला बांगलादेशी 3 महिला राहतात अशी माहिती मिळाली। त्याप्रमाणे मग आम्ही एक टीम तयार केली। ती टीम आम्ही मिळगाव आदिवासी वाडीवर पाठवली। ज्याप्रमाणे माहिती मिळाली त्या ठिकाणी आम्ही त्या रूम सर्च केली। त्या रूममध्ये प्रथम त्यांनी रूममध्ये येण्यास थोडासा अटकाव केला, परंतु त्यांच्याशी बोलून दरवाजा उघडून आतमध्ये आम्ही बघितलं असं 3 महिला आम्हाला तिथं मिळून आल्या। त्या 3 महिला अजून एक ज्या 3 महिलांना राहण्यासाठी जे आश्रय देत होती ती अशी महिला, अशा 4 महिला आम्हाला त्या ठिकाणी भेटल्या। परंतु आम्ही त्या चौघींच्याकडे आम्ही चौकशी केली असता 3 महिला ही प्रथम आम्हाला असं लक्षात आलं की 3 महिला ह्या बांगलादेशी आहेत आणि त्या 3 महिलांच्यावर आम्ही प्रथम कारवाई केली। त्या 3ही महिला पेरोली, पोस्ट कालिया, जिल्हा जाशोर, बांगलादेश या ठिकाणच्या आहेत। ह्या बरेच वर्षापासून ह्या नवी मुंबईत खारघर या ठिकाणी राहत होत्या। त्या सध्या 10 ते 12 दिवसापूर्वी त्या खोपोलीत आल्या। जशा आल्या तशी आम्हाला माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना अटक केलेली आहे। त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि ज्या महिलेनं मुरफा आझाद कुरेशी मिळगाव आदिवासीवाडी या ठिकाणी तिनं त्या तिघींना आश्रय दिला होता, तिलाही आम्ही काल अरेस्ट केलेला आहे। तिच्याकडे आम्ही चौकशी चालू आहे। तीही बांगलादेशी असण्याचे आमचा दाट संशय असल्याने तिला अटक करून आणि आश्रय देत असल्यामुळे तिला आम्ही अटक केलेली आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण, पोलीस सब इन्स्पेक्टर के.एस. निकाळजे, पोलीस नाईक सतीश बांगर, आशा भोये, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील लाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रणित कळमकर यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे हे करीत आहेत। संदीप ओहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12, 72 76 47 38 54।